राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम कुष्ठरुग्ण शोध आणि उपचार अभियान 31 जानेवारी ते 15 फेब्रुवारी अंतर्गत राबवण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेचे सीईओ कुलदीप जंगम यांच्या अध्यक्षतेखाली सदर अभियान सोलापूर जिल्ह्यात राबवण्यासाठी समितीची सभा घेण्यात आली. समाजातील निदान न झालेले कुष्ठरुग्ण लवकर शोधून त्वरित बहुविध उपचाराखाली आणणं, नवीन सांसर्गिक कुष्ठरोग शोधून बहुविध औषधोपचाराद्वारे संसर्गाची साखळी खंडित करून होणारा प्रसार कमी करणं, समाजात कुष्ठरोगाविषयी जनजागृती करणं, 2027 पर्यंत शून्य कुष्ठरोग प्रसाराचे ध्येय साध्य करण्याच्या दिशेने वाटचाल करणं, याकरिता समाजात असलेल्या प्रत्येक संशयित कुष्ठरुग्णांचा शोध पथकांमार्फत घेऊन त्याचं निदान निश्चित करणं, निदान झालेल्या कुष्ठरुग्णांना तात्काळ बहुविध औषधोपचार सुरू करण्यासाठी केंद्र कुष्ठरोग अभियान सुरू करण्यात आलेलं आहे. हे अभियान 14 दिवसांचं असणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील 14 दिवसाच्या तपासणी अभियानासाठी 36,57,590 लोकसंख्येची निवड करण्यात आली असून 2,768 शोधपथकं तयार करण्यात आली आहेत. या अभियानादरम्यान तपासणी करण्यासाठी येणाऱ्या पथकाकडून तपासणी करून घेऊन सहकार्य करण्याचं आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी केलंय. या आजारात काही लक्षणं आढळतात ती पुढील प्रमाणे: त्वचेवर फिकट लालसर बधीर चट्टा असणं, चट्ट्यावरील त्वचा जाड होणं, चेहऱ्याची चकाकणारी अथवा तेलकट त्वचा, त्वचेवर गाठी येणं, कानाच्या पाळ्या जाड होणं, गाठी येणं, चेहऱ्यावर गाठी येणं, डोळे पूर्ण बंद न करता येणं, डोळ्यातनं पाणी येणं, भुवयांचे केस विरळ होणं, हातापायाच्या मज्जा अर्थात नसा जाडसर होणं, शर्टाचं बटन लावता न येणं, हातापायांना मुंग्या येणं, पायावरील वेदनारहित जखमा, हातापायाची बोटं वाकडी होणं, पायांमध्ये अशक्तपणा, चालताना चप्पल गळून पडणं, पाय घोट्यापासून डोळा पडणं, चालताना पाय फरफटत चालणं, अशा प्रकारची लक्षणं या आजारामध्ये दिसून येतात.